दत्त माझी माता दत्त माझा पिता, दत्त माझी माता दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझा गुरु दत्त माझा तारू, उतरे पैल पारू मजसे आधारू दत्त माझा, दत्त माझे जन दत्त माझे मन, दत्त माझे मन दत्त माझे जन, दत्त माझा गुरु दत्त माझा तारू, मजसी आधारू दत्त माझा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न पाचरिता गावा जावे त्याच्या, दत्त माझा गुरु दत्त माझा तारू,
मजसी आधार दत्त माझा विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदमलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरं स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेचे बंधू श्री चरण श्री वृंदे ते नमस्कारो नियाता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासे आबोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक पाया दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजसी आधार दत्त माझा शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज भगवान दत्तात्रयाशी अनेक अंगानी नातं जोडतात। विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार
भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी पुरुष संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित भाविक सज्जन माता भगिनी, परिसरातून या पवित्र गावातून उपस्थित असलेले सर्व टाळकरी वृंद, मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा त्रैदिनी कीर्तन महोत्सव नैमित्य आहे भगवान श्री दत्तात्रेयांच्या अवतार दिनाचं हे औचित्य साधून या वरवंटी ग्रामस्थ तथा भजनी मंडळ आणि संयोजक समितीने या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त करून दिलेलं आहे। मी माझ्या जीवनातलं परम भाग्य समजतो की भगवान श्री दत्तात्रेयांच्या पवित्र प्रांगणामध्ये, पवित्र वातावरणामध्ये आणि जन्मकाळाच्या पूर्वसंध्येला अनुसरून आजच्या चिंतन सेवेमध्ये आपण सगळे जर उपस्थित आहोत। वास्तविक पाहता वरवंटी हे गाव मला जास्त माहिती नव्हतं, म्हणजे या गावाचा मला रूपपरिचय माहिती नाही, नामपरिचय माहिती नाही आणि गुणपरिचय ही माहिती नाही, पण कुठल्या संबंधातून या कीर्तनाचा योग आला मला काही माहिती नाही, पण नानांच्या आप्पांच्या माध्यमातून या सेवेचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे। संकल्पित वेळेमध्ये आपण ही चिंतन सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करूया। असू द्या, दत्तात्रेयांचा हा जयंती उत्सव आहे आणि या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आजचा या क्षणाचा हा जन्मकाळाचा हा क्षण आहे आणि त्या निमित्ताने भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती समोर आहे। अत्यंत मनमोहक अशी ती भगवान दत्तात्रेयांची मूर्ती असल्यामुळे नाथ महाराजांचा अभंग एक चरण पाठही नाही, ठीक आहे। मी अभंगाला आज पहिल्यांदा समोर घेतलेला आहे आणि अभंगामध्ये दत्त हा शब्द अनेक वेळा आलेला आहे आणि दत्तात्रेयांची जयंती असल्यामुळे दत्तांचं नाव उल्लेख होणं तेवढं सहज साहजिक आपल्याला घडतं या नामचिंतनातून आणि म्हणून या सेवेला अभंगाला या घेतलेला आहे समोर। त्याकरता जगन्नाथ महाराज या अभंगातून परमात्म्याशी नातं जोडतात। संत महात्म्यांच्या वाङ्मयाचं जर परिशीलन केलं, आवाज प्रतिध्वनी येतोय मला मामा, स्पष्ट आवाज द्या, बास द्या। विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याशी अनेक संत महात्म्यांनी देवाशी नातं जोडलेले, मग त्यामध्ये ज्ञानोबारायादीपासून अन्य सर्व संत असतील त्यांनी त्या परमात्म्याशी काय जोडलेले नाते जोडलेले आहेत। नाते काय करतात हो? नाते दूर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे त्याला जवळ आणण्याचं जर माध्यम काय असेल तर ते नातं आहे। किती व्यक्ती दूर असू द्या, पण आपण जर त्या व्यक्तीशी कुठल्या ना कुठल्या प्रकाराने जर नातं जोडलं तर अंतःकरणाने, जीवाने मात्र, प्रेमाने मात्र ती व्यक्ती काय होते आपल्याशी जवळीक साधते आणि म्हणून मग ती देवाचा असो वा व्यावहारिक नातं असो, व्यावहारिक व्यक्ती असो, आपण नातं जोडलं की ती व्यक्ती आपल्याशी जवळीक होते। तसंच परमात्म्याशी, परमात्मा ज्ञान, कर्म, उपासना, योग मार्गाने आपण देवापर्यंत जाऊ सांगता येत नाही, निश्चितता सांगता येत नाही, पण आपण नात्याच्या माध्यमातून जर देवाकडे गेलो तर मग मात्र परमात्मा आपला अंगीकार केल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून सर्व संत महात्म्यांनी देवाशी नातं जोडले आणि सगळ्यात नातं, घरातले नातं मला सांगा कोणते कोणते नाते असतात देवा सांगा, मामा तुम्ही सांगा कुठले नाते असतात? आई, वडील, भाऊ, चुलते, सगळे सगळे नाते असतात, बरोबर आहे। त्या नात्यामध्ये प्रकार असतात बघा, काही नात्यामध्ये प्रकार असतात, पण काही नाती इतके जवळ असतात की त्यांच्याशिवाय आपण हे जग पाहू शकत नाही, ते नाते। आणि दुसरीही काही नाते असतात त्याच्यामध्ये
आपण जर विचार केला भाऊ आहे तर भावाचा जर विचार केला तर सक्का भाऊ आहे, दुसरा सावत्र भाऊ, सुरत भाऊ, मावस भाऊ, आत्या भाऊ, गुरु भाऊ, बरोबर, मावस भाऊ. बहीण जर म्हटली तर मावस बहीण, सख्खी बहीण, गुरु बहीण, आत्या बहीण, मांडलेली बहीण. तसंच सांगा बरं पत्नी. नाही सांगू शकत. का सांगू शकत नाही? कारण एक नाते आपल्याला कुठलाही कोणालाही ते उपमा देता येते, आहे का नाही? देवालाही ती उपमा देता येते नात्याची. एक नातं असेल की त्याच्यात उपमा देता येत नाही. देवाची नातं जोडत असताना संत महात्म्याने नातं जोडलेले, ज्ञानोबारायांनी नातं जोडलेलं बघा. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही त्या परमात्म्याशी नातं जोडलेले. तू माझी माऊली, नामदेव महाराजांनी म्हटलं तू माझी माऊली, मी तुझे लेकरू. किंवा तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या परमात्म्याशी नातं जोडलेले. कोणतं नातं जोडले? विठ्ठल पाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, परमात्म्याशी नातं जोडलेले. काय काय जोडलेले? विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल भ्राता, असे त्या परमात्म्याशी काय केलेले? नाते जोडलेले आहेत. किंवा अजून दुसरे अभंग आहेत. कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, बहीण बंधू चोलता कृष्ण माझा, बहीण बंधू चोलता कृष्ण माझा, माझे गुरु कृष्ण माझे गुरु आताही काय म्हणतात? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे त्या परमात्म्याशी नातं जोडण्याचं काय केलेलं आहे? जगद्गुरु तुकोबाराने अट्टहास केलेला आहे. आणि मग परमात्म्याशी नातं का जोडले जातात? त्याचं कारण आहे की आपण अन्य अंगाने जर आपण देवाकडे जाऊ म्हटलं तर सगळे मार्ग कठीण आहेत, पण नातेतला मार्ग अत्यंत जवळीक आहे, सोपा आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराने जसे नातं जोडलेले तसे नाथ महाराज सुद्धा नातं जोडतात. नातं कशाला म्हणतात? ठीक नाही, त्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विध्वंस जरी झाला, प्रेम बघा 6 प्रेमाचे लक्षण आहे. ठीक नाही, कोणते? गुणरहितम, कामनारहितम, ठीक नाही, प्रत्यक्षरम वर्धमानम, अविच्छिन्नम, अनुभव रूपम. हे जे काही प्रेमाचे लक्षण आहेत, हे प्रेमाचे लक्षण फक्त नात्यातच आपल्याला सापडतात, इतर ठिकाणी नात्यात आपल्याला संबंध सापडत नाहीत. जगन्नाथ महाराज म्हणतात आम्ही त्या परमात्म्याशी नातं जोडलेले. कोणतं नातं जोडलेले? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
माझे गुरु दत्त माझे तारू दत्त माझे गुरु दत्त माझे तारू दत्त भगवान दत्तात्रयाशी नातं जोडलेले. काय नातं जोडले? दत्त माझी माता, इथं माता शब्द वापरलाय म्हणजे दत्तात्रय ही माझी माता आहे आणि दत्त माझा पिता. माता शब्द अनेक नात्यामधलं जर सगळ्यात प्रमुख नातं कोणतं असेल, जवळचं नातं कोणतं असेल तर ते म्हणजे मामा आईचं नाते, मातेचं नाते. नवे नवे संत वाङ्मयाचं जर परिशीलन केलं तर आपल्या लक्षात येईल की जेवढे ज्यावेळेस नाते जोडतात त्यावेळेस अगोदर नंबर कोणाचा आहे? मातेचा आहे, स्त्रीचा आहे आणि नंतर पुरुषाचा म्हणजे पित्याचा संबंध आहे. अगोदर मातृवेदाचा सुद्धा उपदेश तोच आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यो देवो भव, अतिथी देवो भव. म्हणजे आपण हे नातं जोडत असताना वेदाने सुद्धा आईला देव माना, वडिलांना देव माना, आचार्यांना देव माना, अतिथींना देव माना असं म्हटलं. तसं दत्तात्रय भगवान हे सुद्धा कोण आहे? प्रत्यक्ष आई आहे. नाथ महाराज म्हणतात का? कारण दत्तात्रय भगवान हे नाथ पंथातील आहे. नाथ पंथातील कोण आहेत? ते आद्य गुरु आहेत. आणि मग नाथ परंपरेतील असल्यामुळे नाथ महाराजांनी आपल्या आद्य गुरूंना सांगितलं की तुम्ही माझे कोण आहेत? माता आहात. दुसरे कोण आहेत? पिता. पण तिथं शब्द वापरलाय बघा, दत्त माझी माता, इथं माझा शब्द वापरलाय. ऐका, नातं जोडत असताना माझं असं आपण नातं जोडलं, व्यवहाराच्या नात्यामध्ये दुःख येतं आणि परमात्म्याशी जर नातं जोडलं तर मात्र दुःख होत नाही. दुःखाला कारण काय असेल तर व्यवहारातले नाते, परमार्थातले नातं मात्र देवाशी नातं जोडलेले कधी दुःख देत नाही. माळींची दुर्घटना घडली बघा, माळींची दुर्घटना. आणि त्या माळींच्या दुर्घटनेमध्ये काय दुर्दैव महाराज, अख्खा डोंगर त्या माळींग गावावर कोसळला. त्याचा परिणाम असा झाला महाराज, त्या गावात एक सुद्धा माणूस जिवंत राहिलं. तुम्ही बघा, रेस्क्यू तुम्ही होते तिथं, ऐका, काही सुद्धा राहिलं नाही, सगळे त्याच्यात काढून गेले महाराज. आणि मग ही बातमी सकाळच्या वेळेस सगळीकडे पसरली आणि काही लोक पुण्यामध्ये हॉटेलला चहा घेण्याकरता गेले. चहा घेत होते, चांगले येवले चहामध्ये गेले. चहा घेत असताना त्यांना टीव्हीवर बातम्या येत होत्या की माळींची दुर्घटना, माळींची दुर्घटना, याच्यामध्ये हे व्यक्ती मरण पावली, ही व्यक्ती मरण पावली म्हणून फुटलाईन असे प्रत्येकाचे नाव येत होते. जसं जसं ती व्यक्ती बाहेर निघेल तसं तसं त्या व्यक्तीचे नाव यायचे, नाव घोषित व्हायचं. हे त्यावेळेस चहा 1-2 घोट घेतलेले होते. तेवढ्यामध्ये महाराज तिथे एक नाव आलं, अमुक अमुक, आणि ते नेमकं याच्या जावयाचं नाव होतं. जावयाचं नाव दिसल्याबरोबर तर त्यांनी आहे तसा चहा बाजूला ठेवला आणि सरळ माळींचा रस्ता धरला. आता ऐका, याच्या अगोदरचे नाव येत होते मेलेले व्यक्तीचे, तेही मेलेले होते आणि याचाही जावई त्याच्यामध्ये मेलेला होता. पण ज्या वेळेस जावयाचं नाव आलं त्यावेळेस आहे तसा चहा बाजूला ठेवला आणि माळींचा रस्ता धरला. मग सांगा, याचा जावई होता म्हणून रस्ता सोडला आणि याच्या अगोदरचे जे होते ते मी कोणाचे ना कोणाचे तरी जावई होतेच ना, पण ते माझे नव्हते म्हणून त्याला दुःख झालं नाही. ज्यावेळेस ते माझे जावई असा संबंध आला की मग मात्र त्याला दुःख झालं आणि मग तो रस्ता धरला. म्हणजे माझं व्यवहारातलं नातं काय करतो? दुःख देतो. पण तुम्ही तेच नातं परमात्म्याशी जोडलं तर मात्र दुःख देत नाही. बघा, जर परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल
तर त्याच्याकरता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक मी आणि दुसरं माझं. या दोन गोष्टींचा आपण त्याग केला तर परमात्मा प्राप्ती होण्याकरता जास्त वेळ आपल्याला लागणार नाही. नवे नवे आहे तिथंच परमात्म्याचा आपल्याला काय येणार आहे, अनुभव येणार आहे. पण आपण मी आणि माझं सोडायला तयार नाही. प्रत्येक गावात आम्हाला कुठं कुठं चांगल्या चांगल्या घरामध्ये राहण्याचा योग येतो. मग तिथे गेल्यानंतर महाराज हे जे सगळं दिसतंय ना, हे सगळं दिसतंय, ते सगळं कुणी कमवले? बोला की मी कमवले. सगळं दिसतंय हे मी कमवले. घरातली सासू म्हणत असते महाराज उग मी आहे या घरात म्हणून घर व्यवस्थित चाललंय. घरातली सून म्हणत असते महाराज उग मी आहे म्हणून हे मी या घरात नांदे टिकले. घरातला कर्तव्य गारतो पोरगा असतो तो म्हणत असतो महाराज हे जे सगळं दिसतंय ना हे सगळं मी पळापळी करतोय म्हणून घर व्यवस्थित चाललंय. ऐका म्हणजे सगळ्याचा मी एकत्रित आला की त्या मीचा काय होत असतो सर, स्फोट होतो. आणि मग घरातले भांडण दारात येतात आणि दारात आल्यानंतर मग शेजारचे पाहुणे रावळे म्हणत असतात ऐका कशाला घरातले भांडण दारात आणतात, काय त्याच्यात मी काय म्हणजे मी सगळं हाडाचं पाणी केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे, रात्रीचा दिवस केला दिवसी रात्र केलेले आणि एवढं कमवले मी कमवले आणि आज मलाच त्रास. सासू म्हणत असते सगळं मी कष्टातून हा संसार उभा केलाय आणि परत मलाच त्रास मी उभा केलेला आहे. कर्तव्यकार पोरगा म्हणतो असतो हे सगळं मी कमवतोय आणि सून म्हणते हे सगळं मी करते. म्हणजे हे सगळं मी म्हणून एकत्रित येतो आणि याचा स्फोट झाला की मग दारात आल्यानंतर मग शेजारचे म्हणतात घ्या राव रंभाऊ घ्या मिटून कशाला दारात आणता भांडण. फक्त मग त्यांनी सांगितलं काय करायचं काय नाही फक्त एक करा आबा मी सांगतो तेवढं ऐका. आता मी तर वाटुळ झाले पुन्हा तुमचा मी कशाला अजून झालं वाटलं कशामुळं मी 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 म्हटल्यामुळं परत त्याच्यात मी ही कारण दुःखाला कारणभूत ठरतो हा शब्द. आणि दुसरा आहे माझं माझं हे सुद्धा दुःख देत. तुमचा मोबाईल बघू काय छोटाच मोबाईल आहे जाऊ द्या. तुमचा मोबाईल हा मोबाईल आहे. हा मोबाईल जर हरवला हा सगळ्याचा मिळून मोबाईल झाला तुमचा. हा जर मोबाईल हरवला तर दुःख तुम्हाला होणार आहे का मला होणार आहे बोला की ज्याचा आहे त्याला म्हणजे तुम्हाला होणार हा मोबाईल तुम्हाला होणार. आता समजा माझा मोबाईल हरवला तर दुःख तुम्हाला होणार आहे का मला? तुम्हाला नाही होणार. ते तर आलंच की म्हणजे मोबाईलशी माझं ममत्व जोडले. माझा मोबाईल तुम्ही म्हटलात हा मोबाईल मी माझा म्हणू शकतो का नाही. जोपर्यंत तो माझा मोबाईल नाही तोपर्यंत मला दुःख नाही. पण ज्यावेळेस माझा मोबाईल हरवला की जसं दुःख होतं तसं मी आणि माझं हे दुःखाला काय आहे कारण आहे. महाराज सांगतात हे जर तुम्ही व्यवहारातल्या नात्याशी तुम्ही मी आणि माझं जर जोडलं तर ते दुःखाला कारण आहे. पण ते जर देवाशी नातं मी आणि माझं जर जोडलं तर मग मात्र ते कसं आहे परमात्मा प्राप्तीला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून विचारा तुकोबारायांना. तुकोबाराय म्हणतात मी कोण आहे आणि माझं कोण आहे. माझं या जगतामध्ये फक्त दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणीनं बंधू चुलता दत्त माझा या जगात माझं कोण आहे तर हे सगळे माझे. दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा बहीण दत्त माझा चुलता हे सगळे माझे. महाराज हे झाले व्यवहारातले नाते तुम्ही देवाशी जोडले. पण अध्यात्मातले नाते काही देवाशी देव जोडलेत का दत्तात्रयाशी? नाथ महाराज सांगतात की अध्यात्मातले नाते सुद्धा आम्ही त्या परमात्म्याशी जोडले. काय नाते? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात
गुरु दत्त माझा तारू. गुरु म्हणजे कोण? जे लघु नाही तो गुरु, किंवा अंधकारापासून प्रकाशाकडे नेणारा जो आहे त्याला म्हणतात गुरु. असा जो गुरु आहे तो या जगतामध्ये कोण आहे? मला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा आमचा फक्त भगवान श्री दत्तात्रेय आहेत, म्हणून तेच माझे खरे कोण आहेत? गुरु आहेत. आणि गुरु होण्यास परमात्मा भगवान श्री दत्तात्रेयच योग्य आहेत. का? कारण त्यांनी स्वतःला शिष्य म्हणून घेतलंय. त्यांनी 14 जणाला 24 जणाला काय केलेले? गुरु मानलेले. 24 जणाला ज्याच्यापासून जो जो गुण घेतला त्याला महाराज सांगतात त्याला गुरु मानले. कंकण आहे कंकण, बाई कांडण करत होते, बांगड्या होत्या आणि बांगड्या वाजत असल्यामुळे त्यांनी सांगितलं, लक्षात आलं की बघ आतमध्ये पाहुणे, मग काय केलं पाहिजे? त्यांनी एक बांगडी मागे सारली आणि एकच बांगडी होती आणि ती एक बांगडी किती कांडण केलं तरी आवाज करणार का? करत नाही. ऐका, तसं साधना करत असताना तुम्ही लोकांचा साधना कधी फलद्रूप होत नाही. त्याच्याकरता तुम्हाला एकांत असावा लागतो. म्हणून दत्तात्रयाने एकांत राहावा याच्याकरता त्यांनी त्या कंकणाला काय केले? गुरु मानलेला आहे. असे अनेक प्रकाराने दत्तात्रयाने गुरु मानलेले. असे ज्यांनी गुरु ज्यांना मानले त्यांना आपण गुरु मानायला काय हरकत आहे? त्यांनी 24 जणांना गुरु घेतले, हे सुद्धा आपण काय केलं पाहिजे? त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांना गुरु मानलं पाहिजे की ज्याच्याकडून जो चांगला गुण असेल तो घेतला पाहिजे. महाराज सांगतात दत्त माझा गुरु दत्त माझा तारू. तारू या शब्दाचा अर्थ आहे तू भवसागरातून तारून नेणारा आहे. भगवान परमात्मा हा भवसागरातून तारून नेतो. दुसऱ्या जगातून दुसरा कोणी तारून येतं. एक तर गुरु तारतात किंवा मग देव तारतो. दुसरं व्यवहारातली कोणतीही नाते आपल्याला तारू शकत नाही. भवसागरातून तारून नेण्याकरता कोण आहे असा? तारू भला पांडुरंगा, तारू भला पांडुरंगा, भवसागर कसा आहे? ऐका, ती नदी कशी आहे? भगवद्गीता सांगते दैवे हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. महाराज सांगतात की दैवी हेषा गुणमयी आहे, गुणाने त्रिगुणांनी युक्त आहे. आणि ही नदीतून तारून जाणं तेवढं सर्वसामान्याला शक्य नाही. मग याच्यातून तारून नेणारा आमचा भगवान श्री दत्तात्रेयच आहे. म्हणून ते माझे गुरु आहेत आणि तेच माझे तारू आहेत. दत्त माझा गुरु दत्त माझा तारू, जनाशी मजसी आधारू दत्त माझा. जर मला आधार कोण असेल तर भगवान श्री दत्तात्रेय. ऐका, तुम्ही स्वसामर्थ्याने देवापर्यंत जाऊ शकत नाही. जर तुम्हाला स्वसामर्थ्याने देवापर्यंत जावं असं वाटत असेल तर आपल्याकडे तेवढी शक्ती पाहिजे, पण आपल्याकडे शक्ती नाही. स्वसामर्थ्याने आपण देवाकडे जाऊ शकत नाही. कशाप्रमाणे? ऐका, तुम्हाला 2 मार्ग सांगतो. एक पिप्पलिका मार्ग आहे आणि दुसरा विहंग मार्ग आहे. पिप्पलिका मार्ग म्हणजे आपली मुंगी, ती जशी पायवाट चालत जाते आणि आपलं साध्य गाठते, पण ती तेवढ्या गतीने जाऊ शकत नाही. म्हणजे तिला एखादं मोठं साध्य गाठायचं असेल, त्या स्थानापर्यंत जायचं असेल तर तिला तेवढी शक्ती नाही, ते स्थानापर्यंत ती जाऊ शकत नाही. पण विहंग मार्ग असा एक मार्ग आहे, पक्षाचा मार्ग. या झाडावरून ती दुसऱ्या उस्मानाबाद पर्यंत ते जाऊ शकते. का?
तो पक्षी जाऊ शकतो, ती चिमणी जाऊ शकते का? कारण त्यांच्याकडे तशी शक्ती आहे. पण आपण मात्र पिप्पलिका मार्गाने आपण देवापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, संत गेले तया ठाया देव राया पाववी. आम्ही देवा शक्तीहीने भाकू देणे करुणा. देवा आमच्याकडे तेवढी शक्ती नाही आणि म्हणून आम्हाला या भवसागरातून तारून ने. त्याच्याकरता तू आमचा कोण आहेस? आधार आहे. मजसी आधारू दत्त माझा. आणि म्हणून आपण देवाकडे जात असताना आपण संतांचा आधार घेतला पाहिजे. संतांचा आधार नाही घेता आपण तुम्ही स्वसामर्थ्याने तिथपर्यंत जाऊ म्हणाल तर जाणं शक्य नाही. आणि म्हणून महाराज ठीक आहे, तुम्ही गुरु आहात, तुमचे दत्तात्रय गुरु आहात, तुमचे तारू आहेत आणि जगाशी आधारू आहेत. पण तुम्हाला आज व्यवहारामध्ये तुम्ही जीवन जगता, या जनाचं काय करायचं? महाराज सांगतात ते सुद्धा माझे कोण आहेत? दत्ताचे अभंगाचं तिसरं चरण. दत्त माझे दत्त माझे दत्त माझे मन. जग अवघे देव किंवा जनी जनार्दन, जन हे जनार्दन झालेलं आहे असं एक प्रमाणे. विठ्ठल जन अवघा जनार्दन. महाराज सांगतात जन जन म्हणजे दुसरे कोण नाही तर ते भगवान श्री दत्तात्रेयच आहेत. म्हणून दत्त माझे जन, दत्त माझे मन. आता हे मन शिल्लकच राहिलं नाही. उन्मनी मन निवाले परमात्म्याचा आम्ही शोधत गेलो, त्याचा परिणाम आता ते मन शिल्लकच राहिले नाही. ते मन कसं झाले? दत्तात्रयाशी एकरूप झालेले. म्हणून दत्ता माझे मन. सोयरा सज्जन दत्त माझा. सोयरा कशाला म्हणतात? सोय पाहून आपण त्याच्याशी नातं जोडतो त्याला काय म्हणतात? सोयरा. सोयच पाहतो आपण. पण भगवान श्री परमात्म्याचे नातं जोडताना सोयरा कोण आहे? जो अंतकाळाच्या वेळेस खरा आपल्या कामी येतो तो खरा सोयरा आहे. कोरोनाच्या काळात मुंबई लोक गावाकडे आले, पण किती जवळचा पाहुणा आला पण त्यांनी जर का? कारण ते पाहुणे सोयरे नाहीत. सोय त्यालाच म्हणतात कुठल्या प्रकारचा मनामध्ये शंका न बाळगता आपण त्या परमात्म्याचे नातं जोडणं, त्या व्यवहारात नातं जोडणं, त्यावेळेस त्याच्याशी नातं जोडलं की जो सोयरा होतो परमात्मा हा सोयरा आहे. काय करतो तो? अंतकाळाच्या वेळेस संकटाच्या
सोडण्याच्या समयी तू आपली काय करतो सोडवणूक करतो. सोडविना देश सोडविणारा देशाचा चौधरी अनेक सोयरे भले भले म्हणून अंतकाळीचा सोयरा म्हणे तू धरा. आमचा परमात्मा हाच सोयरा आहे, दुसऱ्या जगतामध्ये सोयरा नाही. आणि म्हणून दत्ता माझे जन दत्ता माझे मन सज्जन सोयरा सज्जन दत्ता माझे महाराज. जन विजन हे सगळं परमात्मामय जर झाला असेल तर मग आता तुमच्या जीवनामध्ये आता कुठं हालचाल नाही. महाराज सांगतात दत्त हाच माझा विसावा आहे. अभंगाचा शेवट